सध्या बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाबाबत सर्वत्र चर्चा रंगली असून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यंदाही महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार असून नवीन घरात कोण प्रवेश करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि आला रे आला आपला भाऊ आला म्हणत नवीन प्रोमोची सुरुवात होत असून रितेश देशमुखचा मराठमोळा लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या सगळ्यात बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या महांतिम फेरीत पोहोचलेल्या अंकिता प्रभू वालवलकरीचा नवरा व संगीतकार कुणाल भगतचे बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वासोबत असलेलं खास कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे हे कनेक्शन नेमकं काय आहे, नवीन प्रोमो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन वाजवला आहे, आता 6वा सीझन गाजवायचा आहे. स्वॅग तोच पण पॅटर्न जरा आपला असणार आहे. आहात ना तयार असं म्हणत बिग बॉस मराठीचं 6वं पर्व नवीन वर्षात सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे नवीन पर्व कलर्स मराठी वाहिनीवर रविवार 11 जानेवारी 2026 पासून रात्री 8 वाजता पाहता येणार आहे. तसेच दारावर येणाऱ्या प्रत्येकाचा मान राखणार, काही असेही असणार पण मी गप्प नाही बसणार. घरात कुणाचा नवस पूर्ण होणार तर कुणाच्या सलामीनं वातावरण जिंकणार. इथे सगळे होणार बेभान कारण मी घेऊन येतोय महाराष्ट्राचं तुफान. स्वागताला दारं उघडी ठेवा मी येतोय असे रितेश देशमुखचे हटके डायलॉग नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच रितेशच्या एंट्रीसाठी उभारलेला भव्य दिव्य सेट, मराठमोळं वातावरण, ढोल ताशांच्या गजरात व लेझिमच्या तालावर निघालेली मिरवणूक आणि तब्बल 250 ते 300 लोकांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतलं आहे. पण हा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील स्पर्धक अंकिता प्रभू वालवलकरची एक पोस्ट चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अंकिताने सांगितलं की तिच्या नवऱ्यानं म्हणजेच कुणाल भगतनं बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाच्या प्रोमोचं म्युझिक केलं असून मडाय स्टुडिओमध्ये एडिटिंग करण्यात आलं आहे. त्यासोबतच बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या प्रोमोचं म्युझिकही कुणालनंच केल्याची माहिती अंकितानं दिली आहे. तर हे काम बघताना आमचा सीझन आठवला असंही अंकितानं आवर्जून म्हटलं आहे. पहा अंकिता प्रभू वालवलकर नेमकं काय म्हणाली. तर आमच्या स्टुडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 6च्या प्रोमोचं काम चालू होतं आणि कुणाल हे म्युझिक करत होता. आणि मला आठवलं की गेल्या वर्षी पण कुणालने या प्रोमोचं म्युझिक केलं होतं आणि तेव्हा मी खूप माझी धडधड वाढली होती. पण आज मी खूप खुश होते आणि मला हे काम बघताना आमचा सीझनसुद्धा आठवत होता. कसं गायलंयस तिथं? बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. ओके, थँक्यू. सोलो तू गायलंयस? ओ व्हेरी गुड. हुई या हुई हुई या हुई हुई या हुई हुई या हुई. तर म्हणजे थोडक्यात काय, तर बिग बॉस मराठीचा आपला सीझन 6 हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दोघांचं भरभरून कौतुक केलं असून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. सुपर टॅलेंटेड कुणाल भगत, दादा आणि वहिनी नेहमीच भारी आहेत, खूपच भारी ताई, खूपच छान दादा, खूप मस्त कुणाल, कुणाल इज व्हेरी टॅलेंटेड अशा पद्धतीच्या विविध कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. एक्सायटेड, आगमन तुफानाचं, मराठी बिग बॉस म्हणजे जणू काही महाराष्ट्राचा सणच. वाह, मी खूप वाट पाहत होते, अखेर प्रतीक्षा संपली अशा पद्धतीच्या विविध कमेंट्स प्रेक्षक करत आहेत. तसेच काही जण बिग बॉस मराठीच्या नवीन घरात स्वतःला हव्या असणाऱ्या व्यक्तीचं नावही कमेंट करत आहेत. तर बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता असणारा अभिनेता पुष्कर जोग यानेही प्रोमोखाली कमेंट करून म्हटलं की बिग बॉस मराठी हा फक्त कार्यक्रम नसून माझ्यासाठी एक भावना आहे. त्या कार्यक्रमाने मला भरभरून दिलं असून मी कृतज्ञ आहे. तर नवीन सीझनची उत्सुकता आहे.
प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.